नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 17 ऑगस्ट सायंकाळचे साधारणतः 6:15 वाजत आलेत. पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील, कोणत्या तालुक्यात ज्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे, सविस्तर अपडेट पाहणार आहोत. पण त्यापूर्वी या चॅनलवरती नवीन असाल आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहिलं काल सकाळ 8:30 ते आज सकाळ 8:30 दरम्यान झालेल्या पावसाच्या नोंदी. तर विदर्भातील बऱ्याच भागांमध्ये हलका तर काही ठिकाणी मध्यम पाऊस झाला. मराठवाड्यात या ठिकाणी संता नांदेडच्या आसपास, हिंगोलीच्या आसपास हलक्या मध्यम पावसाच्या नोंद झाल्या. जालना, छत्रपती संभाजीनगरमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. तर सोलापूरच्या आसपास मध्यम, त्यानंतर इकडे बीडमध्ये काही ठिकाणी चांगल्या जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. मात्र मध्य महाराष्ट्रातील बऱ्याचशा भागांमध्ये वातावरण कोरडं होतं. कोकणातही विशेष मोठा पाऊस हा झालेला नाही. त्यासोबतच दिवसाचं तापमान जर पाहिलं तर सरासरीच्या तुलनेत मध्य महाराष्ट्राचा पुणे साताराचा भाग असेल, नगरचा भाग असेल आणि कोकणातील काही भाग आहेत ज्या ठिकाणी तापमान नेहमीपेक्षा 6 अंश सेल्सिअसने अधिक होतं. त्यासोबत अजून बरेचसे भाग आहेत मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील राहिलेला भाग, कोकणातील भाग, या ठिकाणी तापमान नेहमीपेक्षा 3 अंश सेल्सिअस तर काही ठिकाणी ते 4 ते 5 अंश सेल्सिअसने नेहमीपेक्षा अधिक होतं. तर विदर्भात सरासरीपेक्षा 1.5 अंश सेल्सिअसने थोडंफार अधिक किंवा त्याच्या आसपास तापमान पाहायला मिळालं. उन्हाचा चटका वाढलेला आहे आणि सध्याची स्थिती जर आपण पाहिली हवेची तर कमदाबाद क्षेत्र अजूनही बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील भागांमध्ये पाहायला मिळतं आहे. आणि हे जे कमदाबाद क्षेत्र असेल ते साधारणतः 19 तारखेपर्यंत त्याच ठिकाणी राहील आणि 19 तारखेला त्याची तीव्रता वाढून हे तीव्र कमदाबाद क्षेत्रामध्ये रूपांतर होईल आणि तिथून पुढे मग हे उत्तर पश्चिम दिशेने पुढे मध्य प्रदेश किंवा त्यानंतर झारखंड, मध्य प्रदेशकडे पुढे सरकण्याची शक्यता आहे. मान्सूनचा आस असलेला पट्टासुद्धा हिमालयाच्या पायथ्याकडेच गेलेला आहे. पश्चिमेकडील टोक आणि पूर्वेकडील टोक या कमदाबाद क्षेत्राच्या आसपास आहे. सोबतच एक चक्राकार वाऱ्यांची स्थिती कर्नाटक किनारपट्टीला पाहायला मिळत आहे आणि याच चक्राकार वाऱ्यापासून कमदाबादचा पट्टा हा दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या आसपास होऊन विस्तारलेला आहे. त्यामुळेच राज्यात मेघगर्जनेसह पावसाची जी काय व्याप्ती आहे किंवा जोर आहे तो वाढू लागलेला आहे. सध्या जर आपण पावसाचे ढग पाहिले तर सोलापूरमधील बऱ्याच भागांमध्ये, त्यानंतर सातारा, सांगलीतील काही भाग, कोल्हापूर, त्यानंतर सिंधुदुर्गमध्ये, लगतवरती रत्नागिरी, पुणेच्या घाटाकडील भाग, रायगडचा काय भाग असेल या ठिकाणी पावसाचा ढग दिसतोय. बाकी विदर्भात आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये सकाळच्या सत्रात पाऊस होता. आत्ता पावसाचा जोर ओसरलेला आहे. गडचिरोलीमध्ये सध्या पावसाचे ढग दिसत आहेत. बुलढाणा, अकोल्यामध्ये तुरळक ठिकाणी, नाशिकमध्ये नवीन ढग निर्मिती होऊ लागलेली आहे. जळगावच्या काही भागांमध्ये नवीन ढग निर्मिती होऊ लागली. आणि एकूणच जर आपण ढगांची स्थिती पाहिली तर सोलापूर, साताराचे जे काही ढग आहेत आसपासचे हे उत्तर पश्चिम दिशेने पुढे सरकत आहेत. त्यामुळे आज रात्री माळशिरस, पंढरपूर, सांगोलेचा भाग असेल, त्यासोबत माढा किंवा करमाळ्याचे दक्षिण भाग असतील, मोहोळ असेल, मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. इंदापूर, बारामती, दौंड, कर्जतमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस तरी रात्री होण्याची शक्यताही आहे. त्यानंतर फलटण, खंडाळ्याच्या आसपास, पुरंदरच्या आसपासही मध्यम पावसाची शक्यता राहील. तर सातारा शहराच्या आसपास जोरदार पाऊस हा झालेला आहे आणि साताराच्या आसपासच पावसाची शक्यता आहे. त्यानंतर कोरेगाव, त्यानंतर साधारणतः जावळीचा काही भाग असेल, महाबळेश्वर, वाईमध्ये सुद्धा रात्री मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता ही पाहायला मिळेल. कोल्हापूरचं पाहिलं तर कोल्हापूरच्या पश्चिमेकडील भागामध्ये राधानगरीच्या आसपास थोडाफार पावसाचा अंदाज आहे आणि हाच पाऊस पश्चिमेकडे सरून पुढे वैभववाडी, कणकवली हा जो काही सिंधुदुर्गातील भाग आहे या ठिकाणी पावसात देण्याची शक्यता आहे. रत्नागिरीच्या इतर ठिकाणी खेडच्या आसपास, चिपळूणच्या आसपास मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. इकडे वरती रायगडमध्ये महाडच्या आसपासच्या भागांमध्ये गडगाटाने पाऊस होण्याची शक्यता ही आज रात्रीसाठी आहे. त्यानंतर अकोले तालुक्यामध्ये गडगाटी पावसाचा अंदाज आहे. सटाणा, मालेगावमध्ये सुद्धा थोड्याफार भागांसाठी गडगाटाने हलका पाऊस होईल. साक्रीमध्ये सुद्धा ही स्थिती पाहायला मिळेल. तसेच अजून जर पाहिलं तर गडचिरोलीच्या उत्तरेकडील म्हणजे देसाईगंज, आरमोरीच्या आसपासच्या भागांमध्ये थोडाफार पाऊस होईल. आणि जिल्हानिहाय जर पावसाची शक्यता आज रात्रीची पाहिली तर सोलापूर आहे, सांगली आहे, सातारा आहे, पुणे आहे, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, त्यानंतर रायगडमध्ये गडगाट पाऊस होईल. ठाण्याच्या थोड्याशा पूर्वेकडील काही तालुके म्हणजे साधारणतः मुरबाडच्या आसपास थोड्याफार पावसाची शक्यता राहील. त्यासोबत रात्री उशिरा किंवा पहाटे छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाण्याच्या दक्षिणेकडील भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता ही आजही मॉडेलनुसार बऱ्यापैकी दिसते. तर बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये सुद्धा रात्री उशिरा थोड्याफार भागांसाठी गडगडाटाने पाऊस होईल. पण हा पाऊस कमी क्षेत्रासाठीच पाहायला मिळेल.
तसेच अमरावतीचे उत्तरेकडील भाग, नागपूर, भंडारा, गोंदियाच्याही उत्तरेकडील भागांमध्ये रात्री उशिरा ते पहाटे गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता आहे. जळगावमध्ये 40गावच्या आसपास थोड्याफार प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता ही आज रात्रीसाठी दिसते. हा झाला आज रात्रीसाठीचा अंदाज. यानंतर उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्या सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. मेघगर्जनेसह बऱ्याच भागांमध्ये उद्या या पट्ट्यात पावसाचा अंदाज आहे. तसेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागून असलेल्या भागांमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस राहतील. सोलापूर, त्यानंतर नगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिकचे काही दक्षिणेकडील भाग असतील या ठिकाणी सुद्धा मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हा उद्यासाठी राहील. धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये सुद्धा उद्या मेघगर्जनेसह काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी होतील. तर जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडासा मध्यम ते काही ठिकाणी थोड्याशा जोरदार सरी होतील. पण हा ढग थोड्या भागांसाठीच तयार होईल, जो की स्थानिक पातळीवर तयार होईल आणि थोड्या भागांसाठीच पाऊस देईल. मुंबई, ठाणे, पालघरच्या आसपासही जर का पूर्वेकडील एखादा गडगडाटी पावसाचा ढग ठाणे किंवा ठाण्याच्या घाटाकडून जर का पश्चिमेकडे आला तर थोडाफार गडगडाट आणि हलका पाऊस होऊ शकतो. मोठ्या पावसाची शक्यता नाही. नंदुरबारमध्ये क्वचितच तुरळक ठिकाणी गडगडाट आणि हलका पाऊस होऊ शकतो. नाशिकच्या इतर ठिकाणी सुद्धा थोडासा गडगडाट किंवा एखाद्या ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता ही राहील. उत्तर भागांमध्ये सुद्धा किंवा उत्तर पूर्वेकडील भागांमध्ये नाशिकमध्ये सुद्धा थोडासा गडगडाट उद्या पाहायला मिळू शकतो. त्यातल्या त्यात जर आपण तालुके पाहिले उद्या पावसाचे तर साताऱ्यातील सर्वच तालुक्यात मग खंडाळा असेल, वाई असेल, फलटण असेल किंवा वाई, महाबळेश्वर, कोरेगाव, खटाव, मानच्या आसपास, कराड, पाटण सर्वच तालुक्यांमध्ये गडगडाट आणि मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता. एखाद्या ठिकाणी मुसळधार पाऊससुद्धा होईल. बारामती, दौंड, इंदापूर, सासवडच्या आसपास किंवा म्हणजे पुरंदरच्या आसपास, तसेच पुणे शहराच्या आसपास, बोर, हवेली, वेल्हा, मुळशीच्या आसपासही उद्या मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पाऊस राहील. इकडे विटा, खानापूर, वाळवा, शिराळ्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार, शाहूवाडी, पन्हाळा, कोल्हापूर, त्यानंतर राधानगरीच्या आसपासही मध्यम ते जोरदार उद्या पाऊस होण्याची शक्यता ही पाहायला मिळते. या तालुक्यांव्यतिरिक्त अजून पावसाची शक्यता असणारे जर तालुके पाहिले तर त्यात मालेगाव दिसतोय, नांदगाव असेल, त्यानंतर थोडाफार वैजापूरच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा थोडाफार उद्या पाऊस होण्याची शक्यता आहे. माळशिरस, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, कवठे महांकाळ, आटपाटी, तासगाव, मिरज या तालुक्यांमध्ये सुद्धा थोडासा गडगडाट पाऊस होईल. शिरोळमध्ये सुद्धा गडगडाट पाऊस, त्यानंतर कागलमध्ये गडगडाटी पाऊस होण्याची शक्यता ही उद्यासाठी आहे. तसेच खेड, चिपळूण, त्यानंतर लांजा, संगमेश्वरचा पूर्वेकडील भाग असेल, वैभववाडी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी आणि दौडा मार्गच्याही पूर्वेकडील भागांमध्ये गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता ही उद्यासाठी बऱ्यापैकी दिसते. हे जे काही आपण तालुके सांगितलेले आहेत या तालुक्यांव्यतिरिक्तही पाऊस होऊ शकतो, पण या तालुक्यांमध्ये विशेष पावसाची शक्यता उद्या दिसते. हवामान विभागाचे जर इशारे पाहिले उद्यासाठी तर त्यानुसार भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह एक दुसऱ्या ठिकाणी पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे. तसेच हिंगोली, परभणी, जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हवामान विभागाने मेघगर्जनेसह एक दुसऱ्या ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. तर धाराशिव, लातूर, नांदेड आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता वर्तवली. धुळे, नंदुरबार, पालघर, मुंबई, ठाणे आणि रायगड या ठिकाणी क्वचित एक दुसऱ्या ठिकाणी हलका पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच. काय बदल असेल, काय अपडेट असेल तर उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये कळवण्यात येईल. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.